राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान तर 16 तारखेला मतमोजणी होणार असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी एकूण 2869 जागांसाठी ही निवडणूक। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पनवेल महापालिकेची पालकांना साथ, 3D पुतळे, पथनाट्य, लोककला, मॅरेथॉन, सायकल रॅलीसह विविध उपक्रम तर शाळांमधील विद्यार्थ्यांमार्फत पालकांना मतदानाचा संदेश। आता एकाच क्लिकवर तुमचं मतदान केंद्र आणि त्या मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी तुम्हाला लोकेशन मिळणार आहे। आपलं मतदान केंद्र शोधण्यासाठी नागपूर महानगरपालिका निवडणूक प्रशासनानं यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केलाय। चंद्रपूरमध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी ईव्हीएम मशीन रवाना व्हायला सुरुवात। शहरातील बंगाली कॅम्प या ठिकाणी असलेल्या झोन क्रमांक 3च्या कार्यालयातनं सर्व ईव्हीएम रवाना। नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी उद्या 1563 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार। यातील 266 केंद्र संवेदनशील आणि अतिसंवेदनशील असून तिथे विशेष दक्षता घेण्यात येणार। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं ठाण्यातील विविध प्रभागांमध्ये ईव्हीएम मशीन आणि कंट्रोल युनिट साहित्याचं वाटप। ईव्हीएम मशीन प्रत्येक प्रभागामध्ये सुखरूप जाण्यासाठी महापालिकेकडून बसची व्यवस्था। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी। 595 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार। निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप। नाशिकच्या मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। 110 पोलीस अधिकारी तर 2000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्त। जालन्यामध्ये निवडणूक आयोगाचं पथक सध्या ऍक्शन मोडवर। छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नागेवाडी टोल नाक्यावर वाहनांची कसून तपासणी। 4 दिवसांपूर्वीच याच ठिकाणी एसएसटी पथकानं 98 लाख रुपयांची रोकड पकडली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची तपासणी दरम्यान चालढकल करण्यात येते। पैठणकडून छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये जाणाऱ्या नक्षत्रवाडी परिसरात वाहनांची तपासणी नाहीच। अधिकारी आणि कर्मचारी विश्रांती करत असल्याचंही समोर। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी तर पोलिसांनी देशी विदेशी दारूचा साठा जप्त केल्याची माहिती। एक इनोव्हा कारही जप्त, सोबतच दारूसह जवळपास 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। नाशिक पोलिसांकडून शहरात रूट मार्च। जुनं नाशिक पंचवटी सिडको परिसरामध्ये पोलिसांचा रूट मार्च। उद्या होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीसही सज्ज। परभणीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांचं पेट्रोलिंग। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रभागांमध्ये पोलिसांचं रूट मार्च तर निवडणुका भयमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। नाशिकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा त्रिस्तरीय बंदोबस्त। 5000 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी, 14 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह मोठा फौजफाटा तैनात राहणार। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची माहिती। नालासोपारा प्रभाग क्रमांक 15 मधील भाजप उमेदवारांकडून पैसे वाटप असल्याचा आरोप तर पैसे वाटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सोसायटी अध्यक्ष सचिव यांना पैसे वाटल्याचा आरोप। मध्यरात्री निवडणूक कार्यालय सुरू ठेवल्यानं स्थानिकांचा सत्ता। पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांसाठी पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप तर मनसे नेते योगेश चिले यांनी पुरावे सादर करत पोलिसात तक्रार केली आहे। एका कागदावर मतदारांची नावं, पाकिटात पैसे असल्याचा मनसेचा दावा। पैसे वाटपाच्या आरोपाप्रकरणी पोलिसांचे चौकशीचे आदेश। मालेगावच्या दरेगाव शिवारामध्ये एमआयएमच्या उमेदवाराच्या गाडीवर हल्ला। एमआयएमचे उमेदवार विशाल अहिरे यांच्या गाडीवर हल्ला। बाईकवरून येत अज्ञातांनी यावेळी दगडफेक केल्याचाही आरोप। संभाजीनगरमध्ये पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तर गारखेडा या ठिकाणी पैसे वाटप करतानाचा जाब विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओ संदर्भात सविस्तर माहिती अद्यापही समोरून आहे। नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न। प्रभाग क्रमांक 1च्या उमेदवार सारिका भालीराव यांच्या पतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न। दुचाकीवरून आलेल्या 4 जणांनी हल्ला केल्याची माहिती तर राजकीय हेतू असल्याचा काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांचा आरोप। नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाकरिता वर्धा जिल्ह्यामध्ये 14670 मतदारांची नोंदणी। नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यादीच्या प्रती उपलब्ध। बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण 50%च्या आतच, मात्र ओबीसी आरक्षण 27%च्या वर गेल्यानं निवडणूक दुसऱ्या टप्प्यातच होणार। कराडमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीचा संवाद मेळावा संपन्न। मेळाव्यामध्ये कराड उत्तर मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही समावेश। नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष अभिजित पाटलांसाठी भाजपचे या ठिकाणी उपनगराध्यक्ष डोकेदुखी ठरणार, कारण नगरपालिकेमध्ये भाजपच्या उपनगराध्यक्षांसह सर्वाधिक सदस्य आहेत आणि निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षांना कसरत करावी लागण्याची शक्यता आहे।
अमरावतीच्या वरुड नगर परिषदेमध्ये भाजपला समर्थन दिल्यानं काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचं निलंबन. नगरसेवक मोहम्मद निसार आणि भाग्यश्री अधव या निलंबित. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा दोन्ही नगरसेवकांवर ठपका. निलंबित नगरसेवक भाजपात प्रवेश करणार. अकोल्यामध्ये वंचितच्या 6 कार्यकर्त्यांचं निलंबन मागे. वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्या आदेशानं हे निलंबन मागे घेण्यात आलं. हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजपनं मुस्लिम उमेदवाराला स्वीकृत नगरसेवक पद का दिलं? सामाजिक कार्यकर्ते राम जगताप यांचा सवाल. बदलापुरात भाजपकडून शागोफ गोरे यांना स्वीकृत नगरसेवक पद बहाल. हिंगणघाटच्या नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे निलेश ठोंबरे यांची निवड, तर स्वीकृत सदस्य म्हणून भाजपकडून शारदा पटेल, अंकुश ठाकूर, किशोर दिघे यांची निवड. बुलढाण्यामध्ये उपाध्यक्ष पद निवडीवरून या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा. तर कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं नाराजी. बिनविरोध उपाध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. ही निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांकडून यावेळी घोषणाबाजी. भंडाऱ्यामध्ये शासकीय धान खरेदी मर्यादेमुळे ठप्प. भंडाऱ्यातील धान उत्पादक शेतकरी चिंतेत. प्रशासनानं तातडीनं मर्यादा वाढवून खरेदी सुरू करण्याची मागणी. तर धान खरेदी केंद्र चालक जिल्हाध्यक्ष नेपाल रंगारी यांची ही मागणी. अहिल्यानगरमध्ये कळस कृषी आणि डेअरी प्रदर्शनाचं आयोजन. तर नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची शेतकऱ्यांकडे सुवर्ण संधी. प्रदर्शनाला 4 लाखांहून अधिक नागरिकांनी यावेळी उपस्थिती लावली. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या देवगाव 6वा बिबट्या या ठिकाणी जेरबंद. तर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल. गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळावर मंत्री दादा भुसे यांच्याकडून सपत्नीक महापूजा. तर त्र्यंबकेश्वरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्याकडून सुद्धा महापूजा. त्र्यंबकेश्वरमध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा सुरू. नाशिकच्या येवल्यामध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव. पतंगोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा. लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत नागरिक पतंगोत्सवासाठी येत असतात. मकर संक्रांतीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या गणरायाला तिळगुळाचं नैवेद्य. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट. मकर संक्रांतीनिमित्त हजारो भाविकांची शिर्डीमध्ये गर्दी. संक्रांतीनिमित्त नाशिकच्या गोदा घाटावर स्नानासाठी भाविकांची गर्दी. देशभरातील भाविक गोदा घाटावर दाखल. मकर संक्रांतीनिमित्त बीडच्या परळीतील मंदिरांना सुद्धा आकर्षक विद्युत रोषणाई. वैद्यनाथ मंदिर, अय्यप्पा स्वामी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सांगलीच्या मिरजेत हजरत ख्वाजा शमणा मीरा आणि हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा यांच्या 651व्या उरुसाची सुरुवात. चर्मकार समाजाच्या वतीनं पारंपरिक गलेफ अर्पण करून उरुसाला सुरुवात. सोलापूरच्या मंगळवेढा शहरामध्ये रस्त्यांच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीनं नागरिक हैराण. सार्वजनिक बांधकाम विभागानं पाणी न मारल्यामुळे शिवसेनेचं आंदोलन. संतप्त शिवसैनिकांचा उपअभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीला दुग्धाभिषेक. बुलढाण्यातील नांदुरा रेल्वे गेटजवळ वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वाढले. मात्र वाहतूक पोलिसांचं याकडे दुर्लक्ष. रेल्वे गेटजवळील 3ही रस्त्यांवर वाहतूक यावेळी ठप्प. नाशिकच्या मनमाड गुरुद्वारामध्ये उभारला 150 फूट उंच निशाण साहेब स्तंभ. निशाण साहेब स्तंभावर 5 किलो सोन्याचा वापर. तर 2 क्रेनच्या साह्यानं निशाण साहेब स्तंभाला नियोजित जागेवर बसवण्यात आला. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरामध्ये पैठणी खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी. संक्रांतीच्या वाणासाठी आणि हळदी कुंकू समारंभासाठी पैठणी साड्यांची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण. स्थानिक विणकर आणि व्यापाऱ्यांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण. पुण्याच्या पानशेत डोंजे या फाट्यावर तरुणाच्या डोक्यात गोळी घालून हत्या. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह फेकल्याची माहिती. विशाल चव्हाण असं मृत तरुणाचं नाव. आरोपींचा शोध सुरू. नंदुरबारच्या शहाद्यामधील रखुमबाई या नगरात 29 वर्ष विवाहितेची आत्महत्या. पतीच्या विवाहबाह्य संबंध आणि सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. पत्नीच्या आत्महत्येनंतर पती आणि त्याच्या प्रेयसीला शहादा पोलिसांकडून अटक.